पोस्टल गॅम क्लासेसतर्फे या सखोल विश्लेषणात सर्वांचं स्वागत आहे. समजा कोणीतरी सकाळी लवकर उठून मस्त गरम चहा पीत बसलंय, बाहेर लख्ख सूर्यप्रकाश आहे. हं, आणि ती व्यक्ती दुसऱ्या राज्यात राहणाऱ्या एका मित्राला फोन करते, पण तो मित्र अजूनही गाढ झोपेत असतो कारण तिथे बाहेर पूर्ण काळोख आहे. हो, असं फारच बऱ्याचदा होतं. हो ना. आणि हा काही वेळेचा प्रवास किंवा टाइम ट्रॅव्हल नाहीये, तर हा अरुणाचल प्रदेश आणि गुजरातचा रोजच्या जीवनातला एक अगदी सामान्य भाग आहे. अगदी बरोबर. अशाच अनेक रंजक भौगोलिक तथ्यांच्या सफरीवर आपण आज जाणार आहोत. ही संपूर्ण माहिती जी आपण आज उलगडणार आहोत ती पोस्ट ऑफिस विभागीय पदोन्नती परीक्षांच्या म्हणजेच LDCEच्या तयारीसाठी पोस्टल गॅन क्लासेसद्वारे प्रदान केलेली आहे. हो, आणि हे सखोल विश्लेषण खूप महत्वाचं आहे. हो, आजच्या या चर्चेचा मुख्य उद्देशच हा आहे की भारताचा भौगोलिक विस्तार, आपल्या सीमा आणि विस्तीर्ण किनारपट्टीची आकडेवारी अतिशय सोप्या भाषेत उलगडून सांगणे. आणि हे उद्दिष्ट अत्यंत गरजेचं आहे. कारण जेव्हा आपण भूगोल हा शब्द ऐकतो तेव्हा बहुतेकांना वाटतं की हा फक्त नकाशे आणि नद्यांची नावे पाठ करण्याचा विषय आहे. बरोबर, फक्त पाठांतर. हो, पण प्रत्यक्षात भूगोलाचा अभ्यास करणे म्हणजे एखाद्या देशाचं संपूर्ण अस्तित्व समजून घेणं. देशाचा भूगोल हा केवळ नकाशापुरता मर्यादित नसून तो देशाची अर्थव्यवस्था आणि संरक्षण व्यवस्था कशी आकार घेते हे ठरवत असतो. उदाहरणार्थ, हिमालयाची भिंत नसती तर भारतातील हवामान पूर्णपणे वेगळं असतं. आज आपण भारताचे अक्षांश, रेखांश, वेळेचं गणित, शेजारील देश आणि किनारपट्टी या सर्वांचा क्रमवार आढावा घेणार आहोत. आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून मला इथे आवर्जून सांगावंसं वाटतं की LDCE परीक्षांच्या तयारीमध्ये पोस्टल ज्ञान क्लासेसच्या नोट्स अत्यंत उपयुक्त आहेत. हो, नक्कीच. कारण भूगोलात आकडेवारी लक्षात ठेवणं कधीकधी खूप क्लिष्ट वाटू शकतं, पण या नोट्समध्ये दिलेल्या ट्रिक्समुळे हे सर्व सहज लक्षात राहतं. तर सुरू करूया. आपण अनेकदा वाचतो की भारताला उपखंड म्हटलं जातं. सबकॉन्टिनेंट. हो, एखादा देश स्वतःचंच एक उपखंड असणं ही खूप मोठी गोष्ट आहे ना. यामागे नक्की काय भौगोलिक कारण असावं? यामागे पृथ्वीच्या रचनेचा खूप मोठा इतिहास आहे. म्हणजे भारत हा केवळ आशिया खंडाचा एक साधारण भाग नाहीये. भारतीय उपखंडाची स्वतःची अशी एक वेगळी टेक्टॉनिक प्लेट आहे. अच्छा. हो, आणि यात केवळ भारतच येत नाही, तर पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ आणि भूतान हे देशही येतात. निसर्गानेच या भूभागाला उत्तरेला हिमालय आणि दक्षिणेला महासागराच्या सहाय्याने एका तटबंदीसारखं वेगळं केलं आहे. म्हणजे नैसर्गिकरित्याच आपण वेगळे आहोत. अगदी बरोबर. म्हणूनच याला उपखंड म्हणतात. जर आपण अचूक आकडेवारी पाहिली तर भारत पूर्णपणे उत्तर गोलार्धात आहे. भारताचा मुख्य भूमीचा अक्षांशीय विस्तार 8°4' उत्तर ते 37°6' उत्तर असा आहे. आणि पूर्व-पश्चिम विस्तार पाहिला तर तो 68°7' पूर्व ते 97°25' पूर्व या दरम्यान आहे. हे आकडे ऐकायला खूप तांत्रिक वाटतात, पण याचा अर्थ मोठा आहे. मला इथे एका कॅनव्हासची उपमा द्यावीशी वाटते. सांगा ना. जसं चित्र काढण्यापूर्वी आपण कॅनव्हासचे 4 कोपरे निश्चित करतो, तसे भारताचे 4 कोपरे कोणते आहेत जे या देशाला एका सूत्रात बांधतात? खूप छान उपमा आहे. सर्वात दक्षिणेकडील टोक पाहिलं तर लोक अनेकदा कन्याकुमारी म्हणतात, पण ते फक्त मुख्य भूमीचं टोक आहे. अच्छा, मग खरं टोक कोणतं? खऱ्या अर्थाने सर्वात दक्षिणेकडील टोक अंदमान आणि निकोबारमधील ग्रेट निकोबारमध्ये असलेलं इंदिरा पॉइंट आहे. आणि या पॉइंटची काही इतर नावेही आहेत ना? होय, याच इंदिरा पॉइंटला पिग्मेलियन पॉइंट आणि लाहीचिंग अशीही नावे आहेत. हे विषुववृत्तापासून अवघ्या 876 किलोमीटरवर आहे. बापरे, इतकं जवळ? हो, आता उत्तरेकडील सर्वात शेवटचं टोक आहे इंदिरा कॉल, जे जम्मू आणि काश्मीरमध्ये आहे. आणि पश्चिमेला? आणि थेट पूर्वेकडे जिथे सूर्याची पहिली किरणे पडतात तिथे अरुणाचल प्रदेशातील किबिथू हे टोक आहे. म्हणजे उत्तरेला बर्फाळ पहाड आणि दक्षिणेला महासागर. यावरून भारताचा विस्तार लक्षात येतो. उत्तरेकडून दक्षिणेकडे अंतर तब्बल 3214 किलोमीटर आहे. आणि पश्चिमेकडून पूर्वेकडे अंतर 2933 किलोमीटर आहे. पण इथे मला एक अतिशय रंजक विरोधाभास जाणवतो. कोणता विरोधाभास? हा विरोधाभास आकाराचा आणि लोकसंख्येचा आहे. आपण आकडेवारी पाहिली की भारताचं एकूण क्षेत्रफळ 32,87,263 चौरस किलोमीटर आहे.
बरोबर. पण हे जगाच्या एकूण क्षेत्रफळाच्या केवळ 2.42% आहे. आणि लोकसंख्येचा विचार केला तर आपण जगातील 17.8% लोकसंख्या या एवढ्याशा जागेत सामावून घेतलीये. होय ना. यामुळेच लोकसंख्येच्या बाबतीत आपण जगात पहिल्या क्रमांकावर आलो आहोत. म्हणजे एका छोट्या खोलीत आपण 4-5 खंडांची लोकसंख्या कोंबून ठेवलीये. एकदम तंतोतंत वर्णन केलं. यामुळेच प्रशासनावर खूप ताण पडतो. क्षेत्रफळानुसार भारत जगात 7व्या क्रमांकावर आहे. पण आपल्यापेक्षा मोठे असलेले पहिले 6 देश लक्षात ठेवणं कठीण जातं. यासाठी पोस्टल गॅन क्लासेसच्या नोट्समध्ये एक भारी ट्रिक आहे. रुख, चीन, अब, आ, भारत. अरे वा. रुख, चीन, अब, आ, भारत. यातून ते देश कसे ओळखायचे? बघा, रु म्हणजे रशिया, क म्हणजे कॅनडा, चीन तर चीनच आहे, अ म्हणजे अमेरिका, ब म्हणजे ब्राझील, आ म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि शेवटी भारत. क्या बात आहे. खूपच सोपी ट्रिक आहे. आता आपण पुन्हा त्या वेळेच्या प्रवासाकडे वळूया. अरुणाचलमध्ये सूर्योदय होतो तेव्हा गुजरातमध्ये रात्र का असते? यामागे पृथ्वीच्या फिरण्याचा खेळ आहे. मगाशी आपण भारताचा रेखावृत्तीय विस्तार पाहिला. तो जवळपास 30 अंशांचा आहे. आपली पृथ्वी स्वतःभोवती फिरण्यासाठी 24 तास घेते. म्हणजे 1 अंश फिरण्यासाठी साधारण 4 मिनिटे लागतात. भारताचा विस्तार 30 अंशांचा असल्यामुळे 30 गुणिले 4 म्हणजे 120 मिनिटे. अच्छा, म्हणजे 2 तास. अगदी बरोबर. म्हणूनच स्थानिक वेळेत तब्बल 2 तासांचा फरक पडतो. पण मग यामुळे दैनंदिन व्यवहारात गोंधळ उडायला हवा. मी कालच इंटरनेटवर एका वेब टॉपिक संदर्भात वाचत होतो. काय वाचत होतात? जगात रशियासारखे जे मोठे देश आहेत तिथे चक्क 11 वेगवेगळे टाइम झोन्स आहेत. म्हणजे एकाच देशात 11 वेळा. मग भारताने यावर काय उपाय शोधला? प्रशासकीय प्रश्न आहे. रशियामध्ये एकापेक्षा जास्त टाइम झोन्स असल्यामुळे गुंतागुंत होते. भारताने एक संधता टिकवण्यासाठी संपूर्ण देशासाठी एकच प्रमाणवेळ स्वीकारली. ज्याला आपण IST म्हणतो. हो. आपण भारताच्या मधून जाणारं 82.5 अंश पूर्व रेखावृत्त निवडलं. हे उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथून जातं. हीच आपली भारतीय प्रमाणवेळ आहे. आणि ती ग्रीनविच वेळेच्या 5.5 तास पुढे आहे. एक रेषा पण दिसते कर्कवृत्त. हो, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर. 23.5 अंश उत्तर अक्षांश असलेली ही रेषा भारताला 2 समान भागांत विभागते. आणि ही रेषा किती राज्यांमधून जाते? ही रेषा 8 राज्यांमधून जाते. पश्चिमेकडून पाहिलं तर राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि मिझोराम. बापरे. भूगोलाचा असा अभ्यास केला तर तो कधीच कंटाळवाणा वाटणार नाही. आता आपण भारताच्या सीमांबद्दल बोलूया. नक्कीच. भारताची एकूण भूसीमा जवळपास 15,200 किलोमीटर आहे. आणि आपण 9 देशांसोबत सीमा सामायिक करतो. पण 7 स्थलीय देशांची नावे क्रमाने लक्षात ठेवणं हे एक आव्हानच आहे. तिथेच पोस्टल गॅन क्लासेसच्या ट्रिक्स मदतीला येतात. या 7 देशांचा क्रम त्यांच्या सीमेच्या लांबीनुसार लक्षात ठेवण्यासाठीची ट्रिक आहे. बचपन में MBA किया. बचपन में MBA किया हे नक्की कसं काम करतं? ब म्हणजे बांगलादेश, ज्याची सीमा सर्वाधिक आहे. च म्हणजे चीन, प म्हणजे पाकिस्तान आणि न म्हणजे नेपाळ. ही झालं बचपन. आणि पुढे? मे म्हणजे म्यानमार, एम म्हणजे भूतान आणि ए म्हणजे अफगाणिस्तान. खूपच भारी. सर्वात आधी बांगलादेश घेऊया. त्याची सीमा 4096.7 किलोमीटर आहे. पण नकाशात तर चीनची सीमा मोठी दिसते. मग बांगलादेश सर्वाधिक कसा? हा रास्त गैरसमज आहे. बांगलादेशची सीमा सरळ नाहीये. ती अत्यंत वक्र आणि नागमोडी आहे. ती मोजली तर चीनपेक्षा जास्त भरते. यासाठी ट्रिक आहे मामिताबेन. मामिताबेन? हो. MA म्हणजे मेघालय, MI म्हणजे मिझोराम, T म्हणजे त्रिपुरा, A म्हणजे आसाम आणि बेन म्हणजे पश्चिम बंगाल. क्या बात आहे. चीनसोबत आपली 3488 किलोमीटरची सीमा आहे. त्याची ट्रिक काय? चीनसाठी ट्रिक आहे झुसा. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश. त्यानंतर पाकिस्तान. तिथे 3323 किलोमीटरची सीमा आहे. हो. ह्यासाठी गमतीशीर ट्रिक आहे पंगुराज. प म्हणजे पंजाब, गु म्हणजे गुजरात, रा म्हणजे राजस्थान आणि ज म्हणजे जम्मू काश्मीर. आणि नेपाळसोबत 1751 किलोमीटर सीमा आहे ना? हो. त्याची ट्रिक आहे BSPUU. बिहार, सिक्कीम, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड. मग पूर्वेकडे म्यानमार आणि भूतान. म्यानमारशी 1643 किलोमीटर सीमा आहे. ट्रिक आहे ममी, म्यानमार आना.
मणिपूर, मिझोराम, अरुणाचल प्रदेश आणि नागालँड. आणि भूतानसाठी 5, पश्चिम बंगाल, आसाम, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम. आणि अफगाणिस्तानची सीमा सर्वात कमी म्हणजे फक्त 106 किलोमीटर आहे, जी पीओकेला लागून आहे. अगदी बरोबर. आणि आपले 2 सागरी शेजारी पण आहेत. श्रीलंका, ज्याच्यासोबत 288 किलोमीटर सागरी सीमा आहे, आणि मालदीव सोबत 1010 किलोमीटर सीमा आहे. हे ऐकताना जाणवतं की LDC परीक्षांच्या वेळेस या पोस्टल गॅन क्लासेसच्या ट्रिक्स उमेदवारांचा किती अमूल्य वेळ वाचू शकतात. हेच तर या ट्रिक्सचं यश आहे. आता आपण भारताच्या विस्तीर्ण किनारपट्टीकडे वळूया. हो, आकडेवारीनुसार भारताला 7,516.6 किलोमीटर किनारपट्टी लाभली आहे. मुख्य भूमीची किनारपट्टी 6200 किलोमीटर आहे, जी 9 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशांना स्पर्श करते. पण इथे एक शंका आहे. विचारा ना. नोट्समध्ये दिलंय की गुजरातची किनारपट्टी सर्वाधिक लांब आहे. पण गुजरात काही सर्वात मोठं राज्य नाहीये. महाराष्ट्र किंवा तामिळनाडू खूप मोठे दिसतात. मग हे कसं? तर्कशुद्ध प्रश्न आहे. यामागे किनारपट्टीचा विरोधाभास किंवा कोस्टलाईन पॅराडॉक्स आहे. अच्छा, ते काय असतं? जर एखादा चुरगळलेला दोरा सरळ ओढून मोजला तर तो अपेक्षेपेक्षा जास्त भरतो. गुजरातच्या काठियावाड क्षेत्राचं अगदी असंच आहे. ती किनारपट्टी अत्यंत वक्र आणि दुमडलेली आहे, त्यामुळे ती 1600 किलोमीटर भरते. अरे वा, म्हणजे नुसतं सरळ अंतर पाहून चालणार नाही. मग दुसऱ्या क्रमांकावर कोण? दुसऱ्या क्रमांकावर तमिळनाडू आहे, 1076 किलोमीटर. याला कोरोमंडल तट म्हणतात. तिसरा आंध्र प्रदेश, 972 किलोमीटर. आणि आपल्या महाराष्ट्राची किनारपट्टी? महाराष्ट्राची किनारपट्टी 720 किलोमीटर लांब आहे. आपण याला कोकण तट म्हणतो. दक्षिणेला केरळची किनारपट्टी 590 किलोमीटर आहे, ज्याला मलबार तट म्हणतात. आणि ओडिशाची 485 किलोमीटरची किनारपट्टी म्हणजे उत्कल मैदान. हो, कर्नाटकाला 300 किलोमीटरचा कनारा तट लाभला आहे. सर्वात छोटी किनारपट्टी गोव्याची आहे, फक्त 131 किलोमीटर. आणि पश्चिम बंगालला 158 किलोमीटर किनारपट्टी आहे. बापरे, इतकी सविस्तर माहिती. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा प्रश्नमंजुषेची. म्हणजे श्रोत्यांनी हे किती लक्ष देऊन ऐकलंय ते तपासूया. तयार आहात? नेहमीप्रमाणे तयार. विचारा. प्रश्न पहिला. भारताच्या सर्वात दक्षिणेकडील टोक असलेल्या इंदिरा पॉइंटची इतर 2 पर्यायी नावे कोणती? आपण सुरुवातीलाच पाहिलं होतं, पिग्मेलियन पॉइंट आणि लाहिचिंग. परीक्षेत पर्याय बदलून आले तर गोंधळू नये. अगदी अचूक. दुसरा प्रश्न. भारताचं भौगोलिक क्षेत्रफळ जगाच्या किती टक्के आहे? फक्त 2.42% आणि तिथे 17.8% लोकसंख्या राहते. उत्तम. LDC परीक्षेच्या दृष्टिकोनातून अशी तथ्ये अत्यंत महत्वाची ठरतात. जाता जाता मला श्रोत्यांना एका विचारावर सोडून जायचं आहे. भारताचा भूगोल पाहिला तर लक्षात येतं की उत्तरेकडील शिखरांपासून दक्षिणेकडील समुद्रापर्यंत भारत हा केवळ एक देश नसून एक परिपूर्ण स्वतंत्र जग आहे. ही विविधताच आपलं सर्वात मोठं सामर्थ्य आहे. खरंच, हा विचार खूप सखोल आहे. आज आपण पाहिलेली माहिती आगामी परीक्षांसाठी नक्कीच मार्गदर्शक ठरेल. थँक्स फॉर कनेक्टिंग विथ पोस्टल ज्ञान क्लासेस. थँक्स फॉर वॉचिंग पोस्टल ज्ञान क्लासेस लेक्चर. पुन्हा भेटूया अशाच एका सत्रात. स्वतःची काळजी घ्या.